जबरदस्त भाषण आणि याची आपण अपेक्षा करत होतो, वाट पाहत होतो. रिअल आपलं शिष्टमंडळ आलेलं आहे आणि ज्या गोष्टी ज्याच्यासाठी आपलं शिष्टमंडळ केलं होतं त्यांच्या तोंडून आपण ऐकूया निर्णय काय लागलेला आहे, या निर्णय काय दिलेला आहे. साहेब सर्वांनी बसून घ्या, सर्वांनी बसून घ्या. बघा आपण आलेले आहेत आपल्या हक्कासाठी, ठीक आहे. हक्क मिळवण्यासाठी जाणार नाही, मिळवल्याशिवाय. आणि बसून घ्यायचं आहे, शिस्तीने आपण ऐकायचं आहे, शांती. हालेलुया हालेलुया. आज वस्तीला राहायचं ना इकडे, नक्की का? किती जण राहणार हात वरती करा. आपल्याला परमेश्वर आजची रात्र इथे राहू देणार नाही. त्या गोष्टीसाठी आपलं शिष्टमंडळ गेलेलं होतं, ते आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि तांदूळ घेऊन आलेलं आहे, ते घेऊन चला. आपल्याला ख्रिसमस चांगल्या पद्धतीने उजवायचा आहे. हा, ते तांदूळ आता राधून खाऊ नका, ते आपल्याला ख्रिसमस उजवायचा आहे, ठीक आहे. आजपासून आपल्या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्ती धर्मांतरणाचा विषय घेऊन पोलीस स्टेशनला जातो, आपण परत त्याच्या विरोधात आपण जाऊन आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. ही आमची चर्चा आतमध्ये झाली. कोणीही येतो, कोणत्याही राजकारणी व्यक्तीला घेऊन तो पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतात की जबरीन धर्मांतरण हे लोक करायला लावतात, त्यांच्याकडे काही पुरावा नसताना. आज आम्ही साहेबांसमोर बसलो पूर्ण शिष्टमंडळ आणि आम्ही सांगितलं की हे खोटे आरोप करतायत. आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही विश्वासी आदिवासी आहोत आणि त्या परमेश्वराची आराधना करा. पहिला आम्ही डोंगराला बघून प्रार्थना करायचे, पण आता आम्ही डोंगर बनवणाऱ्याला बघून प्रार्थना करतोय. तर आता आपण फक्त निसर्ग पूजक नाही, तर निसर्गाला बनवणारे पूजक आपण विश्वासी लोक आदिवासी आहोत. आम्ही आमचा हक्क कशा पद्धतीने मिळवू, आतापर्यंत आम्ही असा मोर्चा गुन्हा दाखल करायला आम्ही केलंच नाही. आम्ही मार खाऊन घरीच राहिले, पण आता आपण मार खायची वेळ नाही, तर आपण कायद्याच्या कचाट्यात त्यांना घेऊन आणि ते जे बसलेले नराधम आहेत 14 जणांची यादी, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना कायदेशीर शिक्षा होणार. हेच पाहिजे होतं आपल्याला. अरे हेच पाहिजे होतं का? नक्की ना? आता कोणाला घाबरायचं नाही. पूर्ण जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरचे देखील आपल्या आदिवासी विश्वासी लोक, कोणीही प्रभूची प्रार्थना करणारे व्यक्ती आहेत, त्यांच्यावर जर खोटा आरोप टाकत असेल तर ह्याच्यापेक्षा आपला परमेश्वर काय सांगतो, 7 पटीने जास्त आपण जाणार. 7 पटीने जास्त लोकांच्या संख्येने आपण मोर्चा करणार. परत जर अशा पद्धतीचे खोटे आरोप केले तर तुम्ही तयार आहात? ठीक आहे. तुमची वेळ परत जास्त न घेता मी सरांना साहेबांना बोलवतो आणि त्यांच्या तोंडून ऐका आपल्याला खुशखबर भेटली आहे ती. थँक्यू सो मच. धन्यवाद. हालेलुया हालेलुया. थँक्यू. एकदा हडल साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओळख करून देतो तलासरी एकता संघर्ष संघटनेचे तलासरी तालुका अध्यक्ष. काही पण अडचण लागली, तलासरीचे जे लोक आहेत त्या लोकांनी हडल साहेबांना कॉल करा. हडल साहेब अहोरात्र त्यांच्यासाठी मदत करायला तयार आहे. पोलीस स्टेशन असो, तहसीलदार असो, पंचायत समिती असो, कुठेही एकता संघर्ष संघटनेचं पूर्ण तलासरीची जिम्मेदारी अनिल हडल साहेबांकडे आहे. तुम्ही तयार आहेत ना? अजून खुशखबरी देतो आहे. नैना धर्मा फेसरडा ये ताईचा जो संघर्षाचा जो प्रवास होता तो आज या ठिकाणी मी जाहीर करतो समाप्त झालेला आहे. आज नैना धर्मा फेसरडा आणि तिचे मिस्टर हे दोघंही त्यांचं घर तर हे झालेलाच आहे, परंतु त्यांना शासनाने दिलेली जी इमारत त्या ठिकाणी ते आता इथून गेले की राहायला जातील. आणि या संदर्भात आपल्या ऍडिशनल साहेबांनी त्या ठिकाणी डीवायएसपी मॅडमशी बोलून या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. याच्या पुढे जे काही त्यांच्या घडेल आणि घडणार नाही, ताकद पण नाही. तुमच्या या मॅप बघून त्यांची ताकद होणार नाही. जे त्याला
मारण्यासाठी जाणार किंवा तिथे अत्याचार करायला जातील. तर खरोखर या सर्व लढ्यामध्ये तुम्ही सहभागी राहिलात. अजून आपल्याकडे लेखी यायचं आहे. साहेबांनी सांगितलं आम्ही तुम्हाला लेखी देतो, ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या आम्ही लेखी देतो आणि लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आता लेखी तयार होते म्हणून आपण या ठिकाणी अजून थांबणार आहोत का? टोपा चढवायची वेळ आली तर चढवायला लागतील. तर अजून मी या ठिकाणी गोवारी साहेब रणवीर भैया साहेब हा जो एक मुख्य विषय होता, मनोर पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते माझे काही दुश्मन नाही की तुमचे पण दुश्मन नाही. दुश्मन आहेत का? आमचा त्यांच्यावर राग नाही, त्यांच्या वर्दीवर राग आहे. त्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलाय ह्याच्यावर राग आहे. मनुष्यावर आमचा राग नाही. तिथे कोणी असेल तरी पण तो आमचा कोण आहे? अधिकारी आहे. आमचं सांगणं हे आहे त्याने अधिकाराचा दुरुपयोग करू नये यासाठी हा संघर्ष होता. आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याची रीतसर चौकशी करू. जर असे अधिकारी 212च्या गाडीवर गेलेले 2 जे अधिकारी आहेत त्यांची आम्ही चौकशी करू आणि ते जर दोषी आढळतील किंवा आमच्या निदर्शनात आलं त्याची ते आम्ही नोंद करू. त्यासाठी एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस आम्हाला करावी लागते. मग ती प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आम्ही सांगितलंय की किती दिवसानंतर हे सगळं करणार, तुम्हाला किती दिवस पाहिजेत, किती दिवसात त्याची चौकशी करणार, हे सगळं आता आपल्या लेखी निवेदनामध्ये किंवा लेखी आपल्याला जी हमी दिली जात आहे त्याच्यामध्ये नोंद होईल. आणि ती जर आपल्याला समाधानकारक वाटली तर आपण हा करायचा, नाही तर टोपा चढवायला सुरुवात. जर समाधानकारक नाही तर मग रांधायलाच लागेल. बरोबर आहे ना? कारण भूक लागलेली आहे. काय लागलेली आहे? हा, हे कठीण आहे. बरोबर. रघुनाथ साहेबांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा त्याने सांगितलंय लेखी आम्ही देऊ आणि त्याच प्रकारे या ठिकाणी आमच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची देखील चौकशी होईल. आम्ही तिथे होतो नाही होतो, आम्ही तिथले क्राईम सस्पेक्ट आहेत का नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे बसतो की नाही बसत, आम्ही तिथे आमचं लोकेशन तिथे होतं का नाही होतं हे सगळं तपासून आमचं देखील त्या ठिकाणी नाव काढून टाकण्यात येतील अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. पण साहेबांना म्हटलं आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पण आम्ही ऐकलं आणि आम्हाला समजलं की साहेब तुम्ही करू शकता, तुम्ही विश्वास योग्य आहात. ऍडिशनल साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही विश्वास योग्य आहात, तुम्ही करू शकता, आमचा विश्वास आहे. आम्ही कानाने ऐकलं पण हे बसलेल्या समूहाने तर ऐकलं नाही. आम्ही इकडे येऊन सांगणार अरे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही सांगाल 65 आश्वासन घेऊन तुम्ही आले आणि आम्हाला उगाच इथे बोलवलं. बरोबर ना? पण साहेबांना सांगितलं विनंती आहे साहेब तुम्ही जे बोललात तोंडी ना ते आम्हाला लेखी द्या म्हणजे आम्ही सुखरूप घरी पोहोचू. बरोबर की नाही? यस या नो? तर आपल्या 5ही मागण्यांवर या ठिकाणी एक सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. शिष्टमंडळ आपलं तिकडे होतं. सर्वांनी त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन इतकंच नाही तर लेखी आता तयार करून आपल्या हातात येईल, ते तुम्हाला दाखवले जाईल आणि त्याच्यानंतरच आपण इथं हा तुर्तास मोर्चा आपण या ठिकाणी स्थगित करू. आणि जर आश्वासन देऊन लेखी देऊन तसं घडत 15 किती दिवस दिले आपण त्यांना, त्या दिवसात तसं घडलं नाही तर मात्र तीव्र आंदोलन एकता संघर्ष संघटन करेल. म्हणून मग तुम्ही तयार आहेत ना? अरे तयार आहेत की नाही? मला मागच्या लोकांचा रिस्पॉन्स येत नाही. तयार आहेत का? तयार आहेत ना? याच्यापेक्षा 4 पट करू आपण. काय करू? 4 पट करू. तर पुढील समय मी सल्लागार साहेबांकडे देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आम्हाला साहेबांनी आश्वासन तर दिलेलं आहे. साहेब तुम्हाला स्वतः इथे येऊन त्यांच्या मुखातून तुम्हाला देखील बोलतील. आम्ही एक त्यांच्याकडे तीव्र मागणी ठेवलेली होती की जेव्हा जेव्हा आमचे आदिवासी बांधव
येशू ख्रिस्ताची भक्ती करतात, प्रार्थना करतात. तिथे गावातले 1-2 लोक येऊन काही समाजकंटक जे कार्यकर्ते लोक यांना घेऊन येतात. आपल्या लोकांवर जबरदस्ती करून त्यांना दमदाटी देऊन प्रार्थना करायची बंद करतात, दमदाटी देतात आणि त्यांना धमकावलं जातं, व्हिडिओ बनवतात, व्हिडिओ व्हायरल करतात. तर हे सगळं काम थांबलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? जर तो तुम्ही रीतसर जाऊन त्या लोकांवर स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता, FIR करू शकता, त्यांचा लेखी तक्रार त्यांना देऊ शकता, तुम्ही इन्चार करू शकता. तर आम्ही त्यांना सांगितलं, जेव्हा आमचे लोक तिथे जातात स्थानिक पोलीस स्टेशनला NCR करायला, तक्रार द्यायला, तेव्हा तिथले स्थानिक पोलीस स्टेशनचे लोक आमच्याच लोकांना शिवीगाळ करतात, धमकावतात, दमदाटी देतात, घाबरवतात आणि तिथून हाकलून लावतात. आणि मग हे गावगुंडे यांची दादागिरी अधिकच वाढते. तर याच्यासाठी आम्हाला दुसरा पर्याय काय आहे? तर ते बोलले का जर तुम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनला तुमची दखल घेतली जात नाही तर SP ऑफिस लांब नाही आहे तुमच्यापासून, तुम्ही जिल्ह्यातलेच लोक आहेत, तुम्ही सरळ तुम्ही SP ऑफिसला येऊ शकता आणि इथे तुमचा लेखी तक्रार तुम्ही आम्हाला देऊ शकता. आम्ही नक्कीच तुमची तक्रार घेऊ आणि एकता संघर्ष संघटनचे जेवढे पण लोक आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे लोक ज्या ज्या ठिकाणी आपली प्रार्थना करतात ते सर्व प्रार्थनास्थळ आणि सर्व पूर्ण आपले जेवढे एकता संघर्ष संघटनचे लोक आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये असतील, कुठल्याही जिल्ह्यातले लोक असतील, हे फक्त पालघर जिल्ह्यापुरतं नाही आहे एकता संघर्ष संघटन. पण जर त्यांनी या एकता संघर्ष संघटनेने त्यांना सांगितलेलं होतं की तुमची जर दखल घेतली नाही, SP साहेब बोलले का तुम्ही सरळ या ठिकाणी या आणि तुम्ही इकडे तक्रार नोंदवा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकतो. आणि ज्या लोकांनी आपल्यावर जे खोटे आरोप घेतलेले आहेत, काही ख्रिश्चन झाले, त्याने धर्म बदलला, या लोकांनी जे आपल्यावर इकडे खोटे अर्ज दिलेले आहेत त्याचे आम्ही त्यांना सांगितलं याचं चौकशी करा आणि असे जर तुम्हाला काहीच पुरावे नसतील तर या लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करा. तर ते देखील साहेबांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्याचं चौकशी करतो. आणि त्याने जर ते कोणी पण असेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांना भेटले नाही त्यांच्याजवळ पुरावे, तर हे अर्ज करणारे, आपल्या विरोधात अर्ज करणारे जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यासाठी साहेब तयार झालेला आहे. त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आणि ते लेखी आश्वासन पण आपल्याला आता लवकरच येते आपल्याकडे. प्रथम धन्यवाद की आपल्याला ज्या आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. ठीक आहे. आपल्या एकता संघर्ष संघटनच्या जेवढ्या ठिकाणी आपले लोक आहेत, ज्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये एकता संघर्ष संघटनचे महाराष्ट्रभरामध्ये जिथे पण लोक येशूची भक्ती करणारे लोक आहेत ते सर्व आम्ही रीतसर त्यांना आम्ही यादी देणार आहेत का हे आमचे लोक आहेत. तर ते बोलले तुम्ही आम्हाला सांगा तुमची लोक कुठे कुठे आहेत आणि तुमची दखल घेतली जात नाही हे तुम्ही आम्हाला सांगा. स्थानिक पोलीस स्टेशन तर तुम्ही सोडून द्या, त्याने जर ऐकलं नाही तर तुम्ही सरळ आमच्याकडे या, आम्ही तुमची दाद घेतो. पूर्ण फक्त पालघर जिल्ह्यामध्ये नाही आहे, एकता संघर्ष संघटन महाराष्ट्रासाठी नाही आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. ऑल ओव्हर इंडियासाठी पूर्ण भारत देशामध्ये एकता संघर्ष संघटन येशूच्या लोकांना मदत करणार आहे. इंदोर मध्ये देखील आपले कार्यकर्ते आहेत एकता संघर्ष संघटनचे, इंदोर मध्ये, मध्य प्रदेश. आणि म्हणून त्याला तुम्ही घाबरू नका, आपण तर आपल्याच याच्यातले आहेत, महाराष्ट्रातलेच आहेत, 1-2 जिल्ह्यातले आहेत. हालेलुया. काही घाबरायची गरज नाही, येशू आपल्या बरोबर आहेत. परंतु आता येशूच्या लोकांना सहकार्य करण्यासाठी देखील एक संघटन उभं राहिलेलं आहे, विश्वासू संघटन. जो पण लोकांना विरोध होत असेल त्या ठिकाणी एकता संघर्ष संघटन उभं राहणार आहे. कधीही तुम्ही फोन करा, पण एकता संघर्ष संघटनला तुम्ही मदत करा. फक्त तेच नाही येणार,
जेव्हा तुमची गरज असेल तुम्हाला उतरायला लागेल. कुठलंही संघटन फक्त कमिटी काहीही करू शकत नाही. म्हणून आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे नवी दिल्लीला. इथं केलं असतं फक्त इथपुरतेच असलं असतं. नॅशनल लेवलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर आम्हाला दिल्लीला जायला लागलं ना तरी पण आपण जाऊ. रजिस्ट्रेशन करू शकतो तर न्याय मागण्यासाठी पण जाऊ शकतो. बरोबर की नाही? बरोबर की नाही? हा अधिकार आहे आमचा. मोदी जे प्रधानमंत्री आहेत चांगले आहेत. मी रोज प्रार्थना करतो त्यांच्यासाठी. तुम्ही पण करा. कारण देशाचे पंतप्रधान आहेत. ते जर पंतप्रधान कमजोर पडले तर गडबड होईल. ठीक आहे. परंतु ते चांगले आहेत. आपल्या गावातले जे गावगुंडे आहेत ना यांच्यामुळे सगळी देशाची वाट लागून गेली. म्हणून हे कोणाच्या द्वारे आता चांगलं होणार आहे, सुधारणा होणार आहे? तुमच्या द्वारे, येशूच्या लोकांच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. म्हणून घाबरू नका. कोणत्याही गावातले असा, या जिल्ह्यातले असा, तालुक्यातले असा, एकता संघर्ष संघटन तुमच्यासाठी एनी टाइम आहे. 24 तास. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आपल्या कमिट्या आहेत. अजून 2-3 तालुक्यामध्ये कमिट्या स्थापन केलेल्या नाही. तर बिनधास्त प्रार्थना करा आणि प्रार्थना करा. तुमच्या बरोबर संघटन आहे. ठीक आहे. देव पण आहे आणि न्याय पण आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. साहेब आहेत. आपला हक्क ही भीक नाही आहे. आपला हक्क संविधानाने आम्हाला दिलेला आहे. आम्ही यांच्याकडे भीक मागण्यासाठी नाही आलो. आणि या ठिकाणी जेव्हा आमचं शिष्टमंडळ जेव्हा गेलं त्या ठिकाणी आम्ही चर्चा केल्या. त्या ठिकाणी काही तर त्याच्यामध्ये एक आपला प्रार्थनेसाठी एक मुद्दा आहे. त्या मुद्द्याबाबतीत आम्ही बोललो. तर कृपा करून एकता संघर्ष संघटना ही अशा बाबतीत कार्य करत आहे. अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी एक संघटना बरोबर नाही झाली की तिने प्रार्थनेवाल्या लोकांना अर्थात प्रभूच्या लोकांना मनापासून मदत केलेली आहे. आज जर या ठिकाणी एकता संघर्ष संघटनेने मनापासून जर मदत केली नसती तर एवढे लोक झाले नसते. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का की काही लोक जे आहेत, जे प्रार्थना करणारे लोक आहेत ते हलगर्जीपणा करतायत. तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा हटवादीपणा किंवा तुम्ही जे बेकायदेशीर जे काय करत आहात त्याची सुधारणा करा. याची तुम्ही सुधारणा करा. कारण की आम्ही आता ज्या वेळेला बसलो आणि जे परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला सांभाळा तुम्ही लोकांनी. तर आमची ॲडिशनल साहेबांची विनंती झाली की ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना होतात, प्रार्थना होण्याच्या पण पद्धती आहेत की एक त्या ठिकाणी घरामध्ये प्रार्थना होते, त्या ठिकाणी 15च्या आत लोक प्रार्थना करतात. आणि दुसरी प्रार्थना ज्या ठिकाणी आम्ही प्रार्थनाघर असतं ज्या ठिकाणी 50च्या पुढे लोक येतात. तर त्यासाठी काय आहेत, एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष व त्याचे कार्यरत असलेले लोक हे तुम्हाला सांगतील. तर या काही गोष्टी आम्हाला अधीन राहून त्या गोष्टी करायच्या आहेत. आम्ही आमच्या मनमर्जीने करू शकत नाही. कारण की आताच काही प्रकार उघड आलेले आहेत की त्या ठिकाणी मी बघितलेत की त्या ठिकाणी काही वेळेला आमची लोक पण दोषी असतात. तुम्ही आर्टिकल 25 वाचता, आर्टिकल 25 सांगता. सांगा मला आर्टिकल 25 काय सांगताय? आर्टिकल 25 ने तुम्हाला अधिकार दिलाय. तुम्हाला माहिती आहे दुसऱ्याच्या भावना दुखावून तुम्हाला अधिकार दिलाय का? तुम्ही एवढा मोठा भोंगा लावता, येशूला बहिरं कराल असं लिहिलंय. काय गरज आहे? भोंगा नाही वाजवला तर येशू नाही येणार का? छोटीशी प्रार्थना केली येशू नाही ऐकणार का? काही पास्टर लोक असं करतात. अरे लोकांच्या परीक्षा चालू असतात, कोणी माणसं आजारी असतात, कोणी येऊन इंजेक्शन घेऊन झोपला. या गोष्टी जरा बघा. कारण माझ्याकडे अशाच तक्रारी आल्यात की बघा पास्टर हे पास्टर कसे आणि हे पास्टर कसे. तर प्लीज असं काही घडलं नाही पाहिजे. याची दखल आणि हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही चुकीत सापडू नका.
म्हणजे आम्हाला लढता येतं. तुम्ही जेव्हा चुकीमध्ये सापडता आम्हाला लढता येत नाही. काही गोष्टी मी इथं उघडपणे बोलू शकत नाही. दुसऱ्याच्या धर्माला किंवा दुसऱ्याच्या भक्तीला किंवा दुसऱ्याला डिस्टर्ब करून तुम्ही लोक जे काय करता त्या ठिकाणी हे कायद्याच्या तरतुदीमध्ये बसत नाही. दुसऱ्याच्या भावना दुखावू शकत नाही. तुम्ही तुमच्यासाठी काही करू शकता, कशीही प्रार्थना करू शकता, परंतु दुसऱ्याच्या भावना तुम्ही दुखावू शकत नाही. हॉस्पिटलच्या समोर जोरात नाही ओरडू शकत. बघा आर्टिकल 25 काय म्हणतं, दुसऱ्याच्या भावना नाही दुखल्या पाहिजेत. अशा रीतीने करा. येणाऱ्या दिवसात जितके पण पास्टर आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की दिसेल तुमच्या प्रार्थना कुठे कुठे होतात. आणि शक्यतो मला तरी असं वाटतं ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन आहे किंवा नाही त्यांचा पण आम्ही थोडासा भाग घेऊ आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चालू. कारण सरकारी गोष्टी आमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सरकार आमचं आहे, सरकारला आम्ही पण सपोर्ट केला पाहिजे ना. हे लोक जे आहेत पोलीस वर्ग आहेत, हे आज आलेत, हे आमच्यासाठी आलेले आहेत, हे आम्हाला मारायला नाही आलेत. असं नाही हो की दुसरे लोक येऊन या ठिकाणी मुठभेद व्हावा किंवा इतर काही गोष्टी व्हावी. ते आमच्या वाचवण्यासाठी आम्हाला ते आलेले आहेत. तरी पण जे लोक प्रार्थना चालवतात, प्रार्थना घेतात, त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही स्वतःला सांभाळा. आणि नीतिमतीमध्ये म्हटलं जातं स्वतःकडे आणि स्वतःच्या शिक्षणाकडे तू नीट लक्ष दे. तर ताईंना बहिणींना विनंती आहे, असंच पुन्हा या सर्व बसलेल्या माझ्या ताई आई बहिणींना विनंती आहे की असंच पुन्हा कुठल्याही महिलेवर अत्याचार झाला, आज या ठिकाणी नैना ताईवर झाला म्हणून ही एकता संघटना उभी राहिली. बघा एकता संघटनेचे एवढे सगळे शिपाई आज उभे राहिले. आज आपण या ठिकाणी पालघर जिल्हा हलवून टाकला. कुठल्याही महिलेवर कुठेही अत्याचार झाला तिथे तर महिला मिळून तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी, तुम्हाला समजलं मला काय बोलायचं आहे, तुम्ही समजदार लोक आहे. हा ठीक आहे. हे मागून बोलतात की ब्रश लावायची सवय आहे, झोपायची सवय आहे. ठीक आहे. तर प्लीज महिलेवर जेव्हा अत्याचार होईल, अन्याय होईल तेव्हा तुम्हीच उभं राहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तसंच काही गावगुंड आम्हाला दादागिरी करतात किंवा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, तेव्हा त्यांच्यासाठी एक तुम्ही अर्ज करा आणि रिसर्च तेव्हा त्या गोष्टी करता तेव्हा कंप्लेंट करा. त्याच्यानंतर आपण बघू काय कारवाई करायची आहे. तर प्रत्येक पास्टर जितके पास्टर लोक आलेत ते जर इथे बरोबर एकता संघटना संघर्ष समितीला जर जॉईन नसतील तर त्यांनी संपर्क साधावा. तुमचा कधी कधी कोणाकोणाचा मुठभेद असतो, तसं नसावं. म्हणजे आम्ही एकत्र मिळून लढू शकतो. एकत्र मिळून लढलो तर आम्ही जिंकू, एकत्र मिळून नाही लढलो असतो आम्ही जिंकू शकलो नसतोच. सकाळी इथं काय प्रकार झालाय तुम्हाला माहिती आहे. सकाळी जेव्हा अध्यक्ष साहेबांची गाडी आली, अध्यक्ष साहेबांना 2.25 तास पोलीस चौकीमध्ये बसवलं. या ठिकाणी आमच्यासाठी पिंजरे घेऊन आले, पोलीस प्रशासन आमच्यासाठी पिंजरे घेऊन आले. अरे आम्ही काय आतंकवादी आहोत का? आतंकवादी असतो तर एवढा कधीच घुसलो असतो. हे आमच्या पैशाने बनवलंय. जे तुम्ही ग्रामपंचायतला टॅक्स भरता ना, घरपट्टी भरता ना, त्याच्याने बनवलंय. तुम्हाला माहिती आहे का? आणि हे जितके पण पोलीस आहेत ना, यांना पगार आपण देतो. आणि टॅक्स जातो ना, हे कोणासाठी जातो? त्यांच्यासाठी. तेव्हा त्याला पगार मिळतो. मग त्यांनी आमची सिक्युरिटी केली पाहिजे ना, संरक्षण केलं पाहिजे ना. पण कायद्याच्या चौकडीमध्ये बसून आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. तर प्लीज तुम्हाला सर्वांना विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना होतात त्यांनी एकता संघर्ष संघटन अध्यक्ष सचिव त्यांना कॉन्टॅक्ट करून कुठे काय होतं तेव्हा पटकन घडामोडी द्या. बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवू. जय संविधान.